डॉक्टर प्रियंका रेड्डी हैदराबाद बलात्कार प्रकरणामधील 4ही संशयित आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये ठार झाले होते। 28 नोव्हेंबर रोजी झालेल्या बलात्कारी घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली होती। तसेच वर्गमित्रांनी अश्लील चित्रफित काढल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यानंतर वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर येथे 2 शिक्षकांना अटक करण्यात आली होती आणि दिल्लीतील निर्भया प्रकरणामध्ये बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा होणार कारण त्यांची दयेची याचना ही राष्ट्रपतींनी फेटाळली होती आणि उन्नाव बलात्कारित प्रकरणामधील महिलेचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला होता। या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विदर्भ न्यूजने प्रत्येक ठिकाणी जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। विदर्भ न्यूजचे विशेष प्रतिनिधी सुनील भोळे यांनी अनेक महिलांशी या संबंधी बातचीत केली। बघूया अमरावतीकर जनतेचे काय म्हणणे आहे ते। हैदराबाद बलात्कार प्रकरणामध्ये काल आलेली बातमी संशयित आरोपींना पोलिसांनी एन्काउंटरमध्ये शूटआउट केलं। या बातमीने संपूर्ण देशभर खळबळ उडालेली असतानाच अनेकांनी याच्यामध्ये उलटसुलट प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। काही लोकांचं असं म्हणणं होतं की पोलिसांनी कायदा हातात घेऊन अशा पद्धतीने हाताळायला नको होता, तर काही लोकांचं म्हणणं होतं की पोलिसांच्या आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अत्यंत दिरंगाई होते आणि त्यामुळे त्या लोकांना त्वरित न्याय मिळत नाही, असं काही लोकांचं म्हणणं होतं। त्याच पार्श्वभूमीवर उन्नाव प्रकरणामध्ये जी पीडिता होती त्या पीडितेचा आज सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला। या सगळ्या पार्श्वभूमीवर हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केलं। अमरावती शहरात आम्ही अनेक गणमान्य लोकांच्या या संदर्भात प्रतिक्रिया घेत आहोत। या संदर्भात काही आलेल्या प्रतिक्रिया अशा प्रकारच्या आहेत। हैदराबाद पोलिसांनी जी कारवाई केली आहे त्या गुन्हेगारांवर ती अतिशय उत्तम अशी प्रकारे केलेली आहे आणि जनसामान्य लोकांना या सर्व कारवाईंवर अतिशय आनंद झाला आहे। पण यासोबतच बाकी मला एक सांगायचं होतं, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय निर्भया प्रकरणात जो दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही 7-8 वर्ष जर लागत आहे तर हा का बरं लागतोय? यामध्ये कायद्यात काही तरतूद करण्याची फार आवश्यकता आहे, ज्यामुळे बाकीचे जे प्रकरण आहेत त्यालाही पण प्रलंबित जे प्रकरणात आहेत तर त्यांना पण लवकरात लवकर सरकारने आणि कायदे व्यवस्थांनी त्यांनी लवकरात लवकर असे निर्णय घ्यावे, कारण यामुळे लोकांचा कायद्यावरून विश्वास उठत आहे आणि कायदा जर थोडासा कडक राहिला त्यामुळे लोकां किंवा अशा गुन्हेगारांवर थोडंसं अंकुश बसेल आणि भीती असली तर असे प्रकरण घडणार नाही। आणि आता तेलंगणा हैदराबाद पोलिसांनी जे कारवाई केली ते अतिशय उत्तम आणि योग्य आहे असंच समजूया आणि खूप चांगलं काम केलं आणि त्यांना सर्वांना महाराष्ट्राकडून पूर्ण देशाच्या नागरिकांकडून आम्ही त्यांचं अभिवादन करतो आणि त्यांना कॉंग्रॅच्युलेट करतो। थँक्यू। हैदराबादच्या प्रकरणामध्ये जे झालं हे अतियोग्य झालं आहे। जनतेला त्या प्रकरणात जनतेचे जे लोक आहेत, सगळे प्रतिनिधी आहेत, त्यांना न्याय मिळाला, महिलांना त्यांचा न्याय मिळाला व सगळी जनता आहे, पूर्ण महाराष्ट्रातली जी जनता आहे पूर्ण ती खूप अति आनंदी आहे त्याच्यामध्ये। याच्यानंतर असं प्रकरण व्हायला नाही पाहिजे, त्यामुळे एक सबक त्या लोकांना भेटलेली आहे, आरोपी लोकांना। त्यानंतर ते करण्याच्या पहिले ते त्यावर विचार करतील आणि योग्य ते घटना झालेली आहे त्याच्यावरती। पोलिसांनी केलेली कारवाई तुम्हाला योग्य वाटते का? की कारवाई न म्हणता एक न्याय आहे, तो हा अतियोग्य न्याय आहे, हे जरूर भविष्यात पण हे जरूर रहेगी। सर घटना घटी उसके लिए जो पुलिस ने एनकाउंटर किया उसके लिए बहुत सही किया। आजकल अभी वो निर्भया का केस अभी तक चल ही रहा, उसको कुछ भी फ़ायदा नहीं हुआ, कुछ लोग उसके लिए जा रहे बात कर रहे, लेकिन अभी जो हुआ वो बहुत अच्छा हुआ। ये करने के कारण आगे लोग सतर्क तो भी रहेंगे, ऐसा कुछ करने के बारे में 10 बार सोचेंगे। प्रकरणानंतर सरकारतर्फे जी दिरंगाई नेहमी होते, इतर वेळेस जे बलात्कार होतात आणि मग खटला भरवला जातो आणि मग त्याला 2 महिने 3 महिने 3 वर्ष असा जो वेळ लागतो, तर या कालावधीमुळे ती प्रक्रिया जी अशी स्लो होऊन जाते, त्यामुळे विक्टिमला खरा न्याय मिळत नाही। परंतु आता हैदराबाद प्रकरणामध्ये
परत असेच क्रिया रिपीट होण्याची शक्यता होती, परंतु तेलंगणा पोलिसांनी एन्काउंटर जो केला तो या दिरंगाईपेक्षा किंवा न्याय उशिरा मिळण्यापेक्षा फार चांगलं ते पाऊल उचललं गेलं असं मला वाटतं की एकतर सरकार किंवा कायद्याने ही घटना झाल्यानंतर काहीतरी न्याय मिळवण्यासाठी 1 महिना 2 महिन्याचा कालावधी द्यायला हवा आणि अगदी कडकपणे त्या कालावधीमध्ये कारवाई व्हायला हवी. परंतु आपल्या देशामध्ये ही क्रिया खरंच खूप लांबवल्या जाते. त्यापेक्षा तेलंगणा पोलिसांनी जे केलेले आहे एन्काउंटर हे अतिशय योग्य आहे असं मला वाटतं. खरं तर ते एन्काउंटर म्हणजे पण आरोपींना मिळालेली ही योग्य शिक्षा नाही. ज्याप्रमाणे व्हिक्टमला त्रास जळून मारण्यात आला होता, हां, ज्याप्रमाणे तिला असं त्रास देण्यात येतो त्यासमोर हे त्याला गोळी झाडून मारणं हे बिलकुल योग्य नाही. असं निदान पब्लिकच्या स्वाधीन त्यांना करून सामाजिक न्याय मिळाला, त्यांना पब्लिकनीच शिक्षा द्यावी असं तुम्ही काहीतरी कायदा करायला पाहिजे. किंवा ठीक आहे, त्यापेक्षा आता जे तेलंगणा पोलिसांनी जे केलेलं आहे पाऊल उचललेलं आहे ते आपण योग्यच मानू. आणि आज सकाळी उन्नाव प्रकरणामध्ये जी पीडिता होती तिचा मृत्यू झाला आणि मला वाटते त्याला काहीतरी शिक्षा झालेली होती ना, आताच पॅरोलवर सुटला होता 1 महिन्यापूर्वी. हां, तर मग परत हे असं म्हणजे शिक्षा आपण देतच नाही, आपण न्याय मिळवूनच देत नाही. त्यामुळे परत एकदा अन्याय झाल्यानंतर परत पीडितेवर परत हा दुसऱ्यांदा अटॅक होतो. हे प्रकरण असे वाढत आणि एकमेकांचं पाहूनच या लोकांना आणखी प्रोत्साहन मिळते, हिंमत वाढते. त्यासाठी खरोखर कायद्याने कडक काहीतरी पाऊल उचलायला हवं. धन्यवाद. नमस्कार, मी एक साधी गृहिणी आहे आणि काल जे काही घडलं हैदराबादमध्ये जो काही निर्णय घेण्यात आला तर तो अतिशय योग्य झाला. कारण की कोर्टाच्या दिरंगाईमध्ये अतिशय वेळ लागतो आणि त्या प्रोसेसमध्ये बाकीचे जे लोक आहेत त्यांना आणखी सूट मिळते. तर त्यामुळे ते मी तरी म्हणेन की हे खूप चांगलं झालं म्हणून आणि असंच व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा. तुमचं म्हणणं की महाराष्ट्र पोलिसांनी पण अशा कारवाई करायला हो, अगदी करायलाच पाहिजे. नमस्कार, मी यावेळेला नरसिंह कॉलेजमध्ये आहे आणि कालच्या घटनेनंतर आपण देशभरात जी लाट उसळली आहे संतापाची आणि त्यानंतर कालचा आलेला रिझल्ट याबद्दल आपण या सगळ्या यंगस्टर्सच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. काल जे हैदराबादमध्ये एन्काउंटर झालं ते फार छान झालं, कारण जी पण प्रक्रिया होती ती फार लांबलेली असती आणि त्यामुळे गुन्हेगारांना म्हणजे त्यांचं जे चुकीचं म्हणजे चूक त्यांना एवढ्या लवकर कळलेली नसती. तर तुझं म्हणणं आहे की हैदराबाद पोलिसांनी जी एन्काउंटर केलं ते योग्य झालं? हां, योग्य झालं. म्हणजे लवकरात लवकर ॲक्शन घेणं बरोबर झालं. किंवा जर अजून म्हणजे ते पूर्ण प्रक्रिया घेऊन जर चाललेलं असतं तर त्याच्यात वेळ गेला, न्यायालयीन प्रक्रियेत वेळ झाला असता. चांगलं झालं. तुमचं काय मत आहे? हे जे घटना जी घडली आणि याच्यावर पोलिसांनी एन्काउंटर केलं याबद्दल तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं जे झालं ते योग्यच झालं. कारण न्यायालयाच्या दिरंगाई होते, खूप विरंगुळी होते आणि न्याय मिळायला वेळ जातो आणि कदाचित त्यांची सुटका पण झाली असते. बरोबर आहे, हा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा. त्यांना योग्य ती शिक्षा मिळाली नसती कदाचित. मला असं वाटतं की योग्य झालं जे झालं. योग्य झालं. तुला काय वाटतं? योग्य झालं. जे केलं पोलिसांनी ते योग्य केलं आणि त्याच्यामुळे तिला पण न्याय भेटला आहे. आणि या सगळ्यामुळे काही लोकांना वसक बसेल अशा घटना होणाऱ्या घटनांवर बसू शकते. त्यांना उनको सीख मिलेगी. विदर्भ न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता या क्षणी आपण आहोत नरसम्मा कॉलेजचे प्रिन्सिपल श्री राजेश चंदनपाळ सोबत आणि सोबत काही स्टाफ मेंबर्स पण आहेत. काल जी घटना घडली सर आणि हैदराबाद पोलिसांनी त्या बलात्कार प्रकरणातल्या संशयित आरोपींचं एन्काउंटर केलं. ह्या एन्काउंटरबद्दल अनेक उलटसुलट प्रतिक्रिया सुरू आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की पोलिसांनी कायदा हातात घ्यायला नको होता. महिलांचं म्हणणं आहे की वर्षानुवर्ष दिरंगाई होते, कायद्यातनं प्रक्रिया इतकी स्लो चालते की त्यातनं आरोपीची सुटका होते. अनेकदा घटना घडू नये की वर्षानुवर्ष निर्भया प्रकरण आपल्याला माहिती आहे अजूनपर्यंत निकाल लागलेला नाही आहे. पण काल संध्याकाळी राष्ट्रपतींनी हे जाहीर केलं आहे की निर्भया प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्याचा दयेचा अर्ज त्यांनी फेटाळला आणि त्याची फाशी निश्चित झाली. पण या पार्श्वभूमीवर आज अशी एक विचित्र घटना आलेली आहे की वाशिममधल्या एका शाळेमध्ये 9वीतल्या मुलांनी एका मुलीला युरिनलमध्ये बोलवून तिचे अश्लील फोटो काढले आणि तिला ते व्हायरल करण्याची धमकी दिल्यानंतर तिने त्या क्षणी सुसाईड केलं.
त्या प्रकरणी त्यांनी 2 शिक्षकांना सांगितलं होतं आणि त्या दोन्ही शिक्षकांनी त्याच्यावर काही मदत न केल्यामुळे त्यांनी सुसाईड केलं. त्यांनी नाव घेऊन सुसाईड केलं त्यांचं. त्या दोघांना अटक झाली. तर अशा घटना एकीकडे घडत आहेत आणि अशा सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण प्रिन्सिपल, आपण संस्थेचे मुख्य आणि आपण एवढ्या सगळ्या स्टुडंट्सना आणि स्टाफ आपल्यासोबत असतो. आपण काय बोलूया? हैदराबाद येथे जी घटना घडली त्याच्यामध्ये पोलिसांनी त्यांना गोळी मारून त्यांची एन्काउंटर केलं हे योग्यच झालं. कारण की अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि अशा प्रकारचे जे प्रकार आहेत हे बंद व्हावेत यासाठी त्यांनी जी केलेली कारवाई आहे ती योग्य आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि जे विद्यार्थी आज वेगळ्या दिशेने चाललेले आहेत त्यांच्या दृष्टिकोनाने सुद्धा एक प्रकारचा तो धडा आहे, कुठेतरी वचक बसेल. आणि जे निर्भया प्रकरणी आपण पाहतोय की दिवसेंदिवस त्याचा जो कालावधी आहे वाढत चाललेला आहे, त्यांना फाशी शिक्षा होणे गरजेचं आहे. जोपर्यंत अशा प्रकारचे प्रतिबंध आपण कडक प्रतिबंध आपण लावत नाही तोपर्यंत अशा प्रकारे त्याच्यावर प्रतिबंध निर्माण होणार नाही. त्यांनी केलेली जी कारवाई योग्यच आहे असं मला वाटतं. ठीक, धन्यवाद. हैदराबाद में जो प्रकरण हुआ, जो इनकाउंटर हुआ, वो योग्य है एक तरीके से, ताकि आगे ऐसा वहाँ कुछ ना हो. उसके पहले ये लोगों को सबक मिला है कि अगर ऐसा कुछ होगा तो उसके साथ में ऐसी सजा भी मिल सकती है. अब ये कोर्ट के कारण काफी लोग अभी तक छूट जाते हैं, इसमें काफी आरोपी छूट जाते हैं. हाँ, और उन्हें सजा भी नहीं होती है. कुछ तो 18 साल के नीचे है तो उन्हें भी सजा नहीं मिल पाती है. हाँ. कुछ उस वजह से छूट जाते हैं. तो एक तरीके से बहुत अच्छा उन्होंने एक ऐसा बोले कि हम कि एक उन्हें जो सजा मिलके एक बाकी लोगों को बहुत अच्छा मैसेज गया है कि ऐसा करने से आगे हमारा ऐसा भी हाल हो सकता है. तो आगे के लोग जो है जो ऐसा कर सकते हैं उन्हें इससे एक अच्छा मैसेज मिला. ये चीज हैदराबाद में हुई. आप सोचते हैं कि महाराष्ट्र पुलिस ने भी इस हिसाब से काम करना चाहिए? मुझे लगता है कि यहाँ के पुलिस ने भी वैसे ही काम करना चाहिए. लेकिन फिर न्यायालयीन व्यवस्था पे आपका भरोसा नहीं रहा? ऐसा लगता है कि जो डिले होता है उससे डिले हो रहा है, उससे भरोसा नहीं. जैसे निर्भया केस हुआ है, उसमें अभी कितना डिले हुआ है. और हैदराबाद का जो केस है, आई थिंक मुझे लगता है 1 वीक में उसका निकाल बिल्कुल फास्ट. बहुत फास्ट हुआ. और निर्भया केस का तो अभी तक चल ही रहा था. और आजकल तो ऐसे इंसिडेंट ना जो जैसे हम ये बोले कि काफी हमारे जो आने जाने के रास्ते हैं जो सुनसान होते हैं, वहाँ पे भी ऐसे कारनामे बहुत ज्यादा होने लगे हैं. तो अगर ऐसी सजा अगर पुलिस देती है, इनकाउंटर करती है या फिर ऐसी सजा उन लोगों को मिलती है तो आगे से ये सब कुछ होना बंद हो जाएगा और लड़कियां आराम से कहीं भी आ जा सकती है, चाहे वो रात के 10 बजे हो चाहे रात के 11 बजे. थँक्यू. मला ऍक्च्युली तुम्ही आता एक इन्सिडेंट सांगितलेला की 9वीतल्या मुलं अश्लील फोटो. मला एक थोडं वाटतं सर की ऍक्च्युली जे मोबाईल्स आहेत ना ते एवढं लहान मुलांना द्यायलाच नाही पाहिजे. असे जे रेकॉर्डिंगचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यावर जर आपण बॅन आणलं तर अशा केसेस किंवा अशा सुसाईड म्हणजे टाळता येतील. हां, आणि ऍक्च्युली हे सोशल मीडियावर जास्त इफेक्ट होतं असं वाटतंय. आणि लोकांनी सांगितल्यापेक्षा किंवा कॉलेजमध्ये टीचर्सनी सांगितल्यापेक्षा त्यांच्या घरच्यांनी पॅरेंट्सनी जर थोडं लक्ष दिलं तर मला असं वाटतं ते बेटर होईल. आणि हैदराबाद केसबद्दल काय मत आहे तुमचं? ते खूप छान झालं ऍक्च्युली. स्टुडंट्स मला असं वाटतं आता यंग पिढी पण थोडी अटेंटिव्ह झालेली आहे की नाही असे प्रकार सुद्धा आता टाळता येतील असं वाटतं. मध्ये ते बरोबर झालं. बट जर का सगळे निर्णय पोलिसच घेतील तर मग आपलं शासन जे काही आपलं संविधान आहे आणि आपलं न्यायालय त्यावर लोकांचा बिलीव उठणार. तर हे पण बरोबर झालं. पण मेन म्हणजे जे डिले होते ना जे काही म्हणजे त्यांना जे काही म्हणणं की न्यायालयीन प्रक्रियेमुळे जो उशीर होतो तो त्यांनी थोडं हे केलं पाहिजे. त्यात थोडंसं चेंजेस केलं पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टात लवकर चालल्या आणि खूप असं कडक ऍक्शन घेतलं पाहिजे की जेणेकरून आपल्या इंडियामध्ये ह्या गोष्टी म्हणजे खूप कमी होतील. कारण इंडियामध्ये खूप आता मुलींसाठी खूप करप्ट झालंय आणि म्हणजे मुली स्वातंत्र्याने राहू नाही शकत, काही नाही करू शकत. तर त्यासाठी त्यांनी क्विक ऍक्शन घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर घेतली पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल की हैदराबाद केसविषयी जर बोलायचं गेलं तर ते डिसिजन जे सरांनी घेतलं ते परफेक्ट आहे. आणि त्याचप्रमाणे माझ्या मैत्रिणींनी म्हटलं की न्यायालयीन प्रक्रियेने जर ते झालं असतं तर फार छान झालं असतं. आणि मॅमने सुद्धा सांगितलं की या आधीचं जे प्रकरण होतं निर्भया प्रकरण ते अजूनही चालू आहे. परंतु आपल्या ज्या डॉक्टर होत्या त्यांच्या बाबतीत जे प्रकरण झालं त्यानुसार जे डिसिजन झालं ते सुद्धा परफेक्ट आहे. जेणेकरून याच्या पुढे सुद्धा कोणी असं गुन्हा करण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही.
सर, सगळ्यात आधी मला तर असं वाटते की सगळ्यात मेन म्हणजे महत्त्वाचं, मुली सेफली बाहेर फिरू शकत नाही. रात्रीची वेळ असते, त्याच्यामुळे पॅरेंट्स मुलींना सांगतात की रात्री 10च्या नंतर बाहेर जायचं नाही. मुलांना का बरं सांगत नाही की तुम्ही मुलींशी व्यवस्थित राहायचं. तर या प्रकरणामध्ये पोलिसांनी जी कारवाई केली त्वरित, त्याच्याबद्दल काय मत आहे? ते तर एकदम छान, त्यांचं एकदम बढिया डिसिजन होतं ते. आणि मला असं वाटते प्रत्येक अशा जर काही घटना झाल्या तर त्याचा डिसिजन असंच लवकरात लवकर घ्यायला पाहिजे, त्याला डिले नाही करायचं. कारण की मे बी एक मुलगी म्हणजे तिचा एक सन्मान असते कोणताही, म्हणजे त्याच्यामुळे ज्या बाकीच्या केसेसला थोडंसं वगळून ह्या केसेसला जास्त प्रेफरन्स द्यायला पाहिजे. ओके, तुला पण तसंच म्हणायचं आणखीन काही वेगळं म्हणायचं? सर, तेच माझ्या मैत्रिणीने जे म्हटलं तेच. तुला पण सर, रिसेंटली नागपूरमध्ये एक रूल निघाला आहे की 11च्या नंतर जर मुलींना कुठे बाहेर वगैरे घरापर्यंत पोहोचून द्यायचं असेल तर पोलीस त्यांच्यासोबत जर म्हणजे कॉल वगैरे कनेक्ट केला तर ते पोलीस त्यांच्यासोबत म्हणजे सेफली तर तो रूल सगळीकडे व्हायला पाहिजे. आणि या घटनेबद्दल काय मत आहे तुझं? करेक्ट डिसिजन दिलं आय थिंक. महाराष्ट्र पोलिसने पण असा निर्णय घ्यावा असं वाटतं तुम्हाला? कारण हा झालेला हैदराबाद मला निर्णय आहे, पण महाराष्ट्र पोलीसमध्ये अजूनपर्यंत असं कोणी करून हिंमत केलेली नाही. गंमत म्हणजे तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण ज्या पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आणि हे शूटआउट एन्काउंटर केलं, याच पोलीस आयुक्तांनी यापूर्वी पण ऍसिड हल्ला प्रकरणामध्ये 3 जणांना शूटआउट केलेला आहे 3 वर्षापूर्वी. आणि त्यावेळेलाही त्यांच्यावर हैदराबाद सरकारने कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र आज असं डिसिजन झालेलं आहे की ज्या लोकांना शूटआउट केलं आहे त्यांना 9 डिसेंबरपर्यंत त्यांचे मृतदेह तसंच ठेवा असं सांगितलं आहे. आणि त्यांच्या कारवाईची मागणी विरोधी पक्षांनी केलेली आहे, या पोलिसांवर कारवाई करा म्हणून. मात्र जनता या लोकांच्या पाठीशी आहे. कॅमेरामन त्यागीसह सुनील भोळे, विदर्भ. हैदराबाद प्रकरणामध्ये जे काही घडलेलं आहे, जे कृत्य त्या नराधमांनी केलं ते फारच दयनीय अशा स्वरूपाचं होतं. या देशाच्या स्त्रीच्या अस्मितेला काळिमा फासणारं हे कृत्य होतं. त्या नराधमांना शिक्षा मिळणे गरजेचं होतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपल्या न्यायालयीन व्यवस्थेच्या संदर्भात जे काही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत, कोर्टाचे निकाल लागण्यासाठी जो काही विलंब होतो आणि अशा केसेस आजही तशाच पद्धतीने कोर्टामध्ये सुरू आहेत. मग दिल्लीची निर्भयाची असो की 2009 साली एक पुण्यामध्येही अशी एक केस घडली होती आणि आणखीही बऱ्याच काही. मग या सगळ्या प्रोसेसमध्ये ती जी फॅमिली आहे पीडितांची, त्या फॅमिलीला नेहमी सफर व्हावं लागतं आणि रोज रोज कोर्टाच्या चक्रा काटणे म्हणजे रोजचं मरण त्यांना मरावं लागतं आणि त्या यातना त्यांना असह्य होतात. आणि म्हणून या संदर्भातले निकाल जेवढ्या ताबडतोब लागतील तेवढे ते जास्त स्वीकार्य किंवा योग्य राहील. आता हैदराबादमध्ये जे काही घडलं ते योग्य की अयोग्य हा कदाचित कायद्याच्या दृष्टिकोनातून प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण पोलिसांनी ज्या पद्धतीने एन्काउंटर केलेले आहेत तर लोकांना त्याचा आनंद होणं स्वाभाविक आहे. कारण तेवढा उद्वेग त्या घटनेमुळे त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. परंतु दुसऱ्या कुठल्या बाबतीत मात्र अशा पद्धतीच्या एन्काउंटरची संदर्भात मी त्याचं समर्थन करणार नाही. कुठलीही प्रक्रिया ही न्यायालयीन प्रक्रियेतूनच कुठलेही मार्ग निघावे असं माझं मत आहे. अखिल भारतीय पुलक जनचेतना मंच, महिला जागृती मंच यांच्या वतीने आमचे गुरुवर्य राष्ट्रसंत पुलक सागरजी महाराज यांनी या निर्भया असो की हैदराबादचं डॉक्टर यांचं गुप्ता यांचं कांड असो की अमरावतीचं दीपाली कुलकर्णी कांड असो, अशा प्रत्येक गोष्टीला न्यायालयीन चौकशीमध्ये अतिशय वेळ वाया जातो. यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टात अतिशय 2 ते 3 महिन्यात निकाल लागावा अशी मागणी राष्ट्रपतीकडे केलेली आहे. बरेच वेळा त्यांनी त्या प्रवचनातूनही सुद्धा अशी मागणी केलेली आहे. तर हे जे हैदराबादचं एन्काउंटर झालं हे अतिशय जे सामान्य जनता आहे यांच्या महिला आणि जनता यांनी अतिशय योग्य प्रतिसाद दिला आणि ही जी त्यांनी एन्काउंटर जे केलं, ज्या पद्धतीनं केलं ती अतिशय पद्धत राईट आहे. या गोष्टीचं मी समर्थन करतो आणि आमच्या पुलक मंच आणि गुरुवर्य पुलक सागर महाराजच्या
वतीने सुद्धा या गोष्टीचं समर्थन करतो आणि अशा घटना आपल्या भारतामध्ये घडणार नाही. अशा जर फास्ट ट्रॅक कोर्टात किंवा अशा एन्काउंटरद्वारे घटना घडल्या तर त्या गुन्हेगारांना कधीही अशा प्रकारचा वाव करण्यास वेळ मिळणार नाही आणि ते त्यांना धाक बसेल. हैदराबाद की एनकाउंटर की जो घटना हुई है वो घटना के प्रसाद पूरे देश में घूम रहे हैं. इसके ऊपर न्यायालयीन प्रक्रिया में होने वाली देरी और उससे जनता जो नाराज़ थी और फिर ये जो एनकाउंटर हुआ इसके बारे में जनता का प्रतिक्रिया ये बहुत अच्छा हुआ इस तरीके से. लेकिन एक वकील के नाते उनका इसके बारे में क्या अपना अप्रोच है इसके बारे में बात करेंगे एडवोकेट पलोड जी से. देखिए जी, हैदराबाद का जो एनकाउंटर हुआ है ये एक पीड़िता को तो सही न्याय मिला है और ये ऐसी चीज़ है कि वो पीड़िता थी जानवरों की डॉक्टर, ऐसा हमको समझ में आया है, ऐसा मालूम हुआ है. पर वो इंसानों के अंदर की जो जानवर थी, जो क्रूरता थी, उसको वो पहचान नहीं सके. मैं तो यही कहूँगी कि आरोपियों ने जैसा किया है वैसा ही उनको फल प्राप्त हुआ है. और ऐसा ये जहाँ भी ऐसे मैटर्स होते हैं वहाँ पे एक तो जल्द से जल्द न्याय मिले. इसके लिए न्याय के लिए भी और अभी तक की तो बहुत कुछ चीज़ें में अमेंडमेंट हो चुके हैं, बहुत वास्ट ये कानून बना है पॉक्सो का, लेकिन फिर भी इसमें और कोई अमेंडमेंट ला के कितने जल्दी, इसका एक टाइम लिमिट फिक्स है, फिर भी उसको और कितनी जल्दी निपटाया जा सके. और ये जब तक प्रलंबित रहेंगे, जब तक इसका न्याय नहीं मिलेगा तो समाज में ये जो असंतोष है ये इसी तरह बना हुआ रहेगा. और कल जो हैदराबाद का हुआ है वो उसी जगह पे उसी इसमें सही न्याय मिला है पीड़िता के इस हैदराबाद के असंतोष जो संतोषजनक वाकया हमको सुबह जो खुशी मिली थी उसी का एक हमारा रात का ऐसा हादसा है कि उन्नाव पीड़िता जो थी जिसको रॉकेल से आरोपी ने जमानत के बाद में उसको रॉकेल या पेट्रोल जो थी डाल के जला दिया गया था, उसके बाद में कल रात में उसकी भी मौत हो चुकी है. अगर ये सब होते रहेगा तो ये भारत में कैसे क्या चल रहा है ये समाज लगता है कि फास्ट ट्रैक कोर्ट का इसका टाइम शेड्यूल फिक्स करना चाहिए. सर, फास्ट ट्रैक कोर्ट का टाइम शेड्यूल सही फिक्स है. बात आती है टेक्निकल पॉइंट्स पे कि अगर प्रोग्राम भी बनता है 2 दिन में, अगर हमारे विटनेसेस कंप्लीट हो जाते हैं, प्रोग्राम भी बनता है, लेकिन टेक्निकल ऐसा रहता है कि बहुत बार से पीड़िता उस जगह नहीं मिलती है, उसका पता चेंज हो जाता है. बाकी के जो विटनेसेस रहते हैं वो उस समय तक कहीं और शिफ्ट हो जाते हैं, क्योंकि ये जो साल 2 बरस 3 बरस का जो टाइम लिया जाता है उसमें ये सब चीज़ें आती हैं. इसीलिए ये जितना जल्दी हो जाए उतना बेस्ट रहेगा इस समाज के लिए, क्योंकि अब ऐसा हो गया है कि हर कोई यही चाह रहा है कि न्याय प्रणाली को लेट हो रहा है तो फिर ये ऐसे, लेकिन ये भी समाज के लिए घातक रह सकता है, ऐसा मेरा खुद का एक सोचना है. और कल जो है उन्नाव की जो घटना हुई उसको देख के आज और देश दहल गया है. कल एक खबर आई थी एनकाउंटर की जो खुशी दी, वापस से ये चीज़ है और ये हर जगह हो रहा है. और मेरी एक समाज में सभी माता पिताओं से रिक्वेस्ट है, चाहे वो बच्ची के रहो या बच्चे के रहो, एज अ पेरेंट्स बोल के अपने बच्चों के ऊपर में अपना ऑब्जर्वेशन बढ़ाओ, अपना ध्यान ज़्यादा उनके ऊपर ये करो जो कि उनको फेसबुक यूट्यूब मीडिया से जो मिल रहा है उनके ज्ञान के लिए मिल रहा है वहाँ तक सीमित ठीक है, अच्छी चीज़ों के लिए. बट अपने पेरेंट्स बोल के अपने बच्चों को भी अपने को एक अच्छा समाज निर्माण करना है तो बच्चों को अपन अच्छा माहौल दो और उनके ऊपर ध्यान रखो. ये घटनाएं अभी ही क्यों हो रही है, आज के 20 साल 25 साल 30 साल पहले ऐसा क्यों नहीं था? तो थोड़ा मेरा पर्सनल सोचना है की पेरेंट्स ने भी इसके ऊपर विचार करना चाहिए. या क्षणी अमरावती कोर्टामध्ये आपल्यासमोर ॲडव्होकेट स्वप्ना जाधव आहेत. स्वप्ना जाधवांचा या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया आहे आपण विचारू. एन्काउंटर ही जी घडलेलं आहे हैदराबाद विक्टिम केसमध्ये, त्यामध्ये असं झालं की न्यायप्रविष्टेला बायपास करून सस्पेक्टला डायरेक्ट गिल्टी म्हणून कन्सिडर करून त्यांना सजा देण्यात आलेली आहे. हे न्यायपालिकेवर सगळ्यांचा विश्वासाला दगा देण्यासारखं चॅलेंज केल्यासारखं आहे. आणि अशामुळे एन्काउंटर जर आपण एन्करेज करत राहिलो तर मग पोलीस हे उद्या गुंड म्हणून डिक्लेअर करण्यासाठी वेळ लागणार नाही. बरोबर, त्याच्यामध्ये चुकीच्या पण गोष्टी होऊ शकतात. चुकीच्या पण गोष्टी प्रत्येक गोष्टीच्या हे आहे ते चुकीचे पण होऊ शकतात, पण
बरोबरही होऊ शकतात. पण आणि एन्काउंटर हे कधीच लोकशाहीमध्ये न्याय व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. हां, लोकशाहीमध्ये एक न्यायव्यवस्था आपण स्वीकारलेली आहे आणि न्यायव्यवस्था जी आहे ती पद्धत लोकांना वाटते की उशीर झाला आहे म्हणून उशीर होतो म्हणून आपण न्याय मिळत नाही. झटपट न्याय मिळण्याकरता याच्यामध्ये कायद्यामध्ये प्रोव्हिजन दिलेले आहेत आणि झटपट न्याय मिळतो. पण रेपच्या ह्या विक्टीमला नक्कीच फाशीची सजा झाली असते. आणि मी याच्यात आणखी एक ॲड करू इच्छिते की आपल्या अमरावती शहरामध्ये अमितेश कुमार साहेब जेव्हा होते त्यांनी काही नियम बनवले होते. त्यांनी शहरामध्ये जिथे अबॅन्डन प्लेसेस होते, जिथे रात्रीच्या वेळेस काही मुलं असे दारू पिऊन ग्रुप बनवून बसायचे, अशा जागी त्यांना असं वाटायचं की कुठल्या प्रकारचा गुन्हा घडू शकतो, अशा जागी मेनली त्यांनी पॅट्रोलिंग खूप वाढवली होती. मला वाटते की पॅट्रोलिंग आताही खूप वाढवण्यात आली तर कुठल्याही प्रकारचा गुन्हा, रेप म्हणा किंवा चोरी म्हणा किंवा डकेती म्हणा, हा गुन्हा थोडा कंट्रोलमध्ये येईल. बरोबर. तर कंट्रोलमध्ये आल्यामुळे कसं की हे एक आहे की मुलीला एखादी मुलगी एकटी जात असताना दिसेल जिथे तिला काही हेल्प नाही मिळू शकत, अशा पेट्रोलिंगच्या याच्यामध्ये ती एखादा पोलीस ऑफिसरला सापडली तर डेफिनेटली पोलीस ऑफिसर त्यांना हेल्प करू शकतात आणि अशा प्रकारच्या घटना घडणं बंद होऊ शकतात किंवा कमी होऊ शकतात. मॅडम, मुलीलाही प्रोटेक्शन मिळू शकतं. मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता ही जी घटना घडली, या घटनेमध्ये हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट किंवा न्यायव्यवस्था याच्यापैकी या अधिकाऱ्यांना याच्याबद्दल पनिश करेल, त्यांना याचा जबाबदारी द्यावा लागेल यांना? हो, त्यांना ह्याच्यामध्ये प्रॉपर इन्क्वायरी होते आणि इन्क्वायरी झाल्यानंतर जर कायद्याच्या ज्या चौकटामध्ये न बसून जर त्यांनी कुठली एन्काउंटर केलं असेल किंवा सेल्फ डिफेन्समध्ये केलं असणार आहे, हे जर इन्क्वायरी केल्यानंतर आढळलं की हे एन्काउंटर आहे आणि एन्काउंटर इज इलिगल आणि इलिगल असल्यावर नक्कीच त्यांच्यावर कारवाई होईल. आणि एकदा जर पोलीस ऑफिसरवर ह्या प्रकरणासंदर्भी जर कारवाई होत असेल तर शेवटी मेसेज काय, त्या विक्टीमला न्याय मिळाला. जो लोकांना आज मेसेज मिळतोय की हा जो न्याय झाला आहे तो बरोबर झाला आहे, मग शेवटी जे अधिकारी आहेत मग अधिकारी जर निलंबित झाले तर दुसरे अधिकारी अशा प्रकारचा हिम्मत परत करतील, हा मोठा प्रश्न इथे निर्माण होता. हैदराबाद की जो घटना हुई है वो विक्टिमाइज और उसके बाद में इंस्टेंट उसको जस्टिस देने की जो चर्चा हुई और पुलिस ने इनकाउंटर किया, इनकाउंटर कहाँ तक सही है गलत है? आप कायदा प्रक्रिया में काम करने वाले लोग, एडवोकेट, व्हाट इज योर ओपिनियन अबाउट दिस? Means being an advocate, if I say that it is a right decision, that will be a little bit unlawful according to the justice. Okay, because now at present the human rights is prevailing. Okay, because of that human right, no person can be finished on spot like that, making an encounter. बिकॉज ये कोई अपना सऊदी अरेबिया नहीं है, ये कोई दुबई नहीं है जहाँ पे इफ़ ही इज़ डूइंग सम क्राइम देन हिज दैट पार्ट शुड बी शटर्ड डाउन. उसमें हाँ, और हैंग लाइक द वायरल वीडियोज़ विच इज़ गोइंग ऑन व्हाट्सएप. सो दिस इज़ नॉट अ साउदीज, दिस इज़ इंडिया. Here everybody is having their own freedom. So he should be tried. This is the law which says like that. But they have done, I think so, they have done it very fast. And according to me, it is little bit unlawful. First, they should have been tried, and then only they would have been hanged or whatever they had done, encounter or like that. According to me. Do you think this making bypass court rules and this new power of justice by police is justified? Because people like that because of delay by made by court. See, we can't say that they have bypassed the rules of the court, they have bypassed the rules of the police, because every person is having their own rules and regulations. If it is of police manual, if we can go through the Bombay police manual, like I am in Maharashtra, so the police fellows are having their own rules and regulations to act upon it. Accordingly, even in Andhra, they are having their own rules and regulations. So it is up to that officer what he thinks on that spot. If it is upon his life, he has the right to fire. Okay. So
Now it's upon him that he has to put it up, he has to show that he was right on that spot. Whatever he has planned that encounter or he has done it, his duties he has done, so he has to show. Now everybody knows, they are all happy because of this, but that officer, he is under burden that now my departmental inquiry is going to start. Right. Yeah. As much as I know about the police laws, so they will suspend them first. Andhra government declared that they will start the inquiry from 9th of this December. Yeah. Means from Monday onwards only. They are going to face the departmental inquiry against them, and they will have to face the climax. They will have to face the criteria all about whatever they have acted about. But being a woman, what is your opinion? Keep away your advocate. See, keep aside that if I am an advocate, but being a woman, I am also very much happy. I am also overwhelmed with the police officers. Even they showered the flowers, the roses petals were showered on them. I was also happy on that. But wearing this black coat, I feel that somewhere, sometime, law has been demolished. मुझे बहुत ही खुशी हुई अगर उनके साथ पुलिस ने इनकाउंटर किया है। एक्चुअली सर कैसा है कि अगर मान लो कि उन लोगों को बेल पे छोड़ दिया जाता है या किसी कारण, क्योंकि जस्टिस जो है डिपेंड अपॉन द डॉक्यूमेंट्स। कोर्ट भी इस मामले में इतना मजबूर हो जाते कि जब तक उसके पास पूरे डॉक्यूमेंट्स नहीं आते वो उसके ऊपर जजमेंट नहीं दे सकता। लेकिन अगर ये सोचा जाए कि पुलिस लोगों ने उन लोगों को इनकाउंटर किया है तो मेरे ख्याल से दूसरे लोगों में एक डर निर्माण हो जाएगा। वो ये लोग ये सोचेंगे कि हमें अगेन इस तरह का क्राइम हमारी सोसाइटी में नहीं होना चाहिए। कहीं ना कहीं क्रिमिनल लोगों को ये डर रहेगा। कई क्रिमिनल लोग हमारे पास आते हैं, बोलते मैडम इसमें कुछ नहीं होता है, हम जेल जाएंगे, हम इसमें छूटना ही है। कई क्रिमिनल का स्टेटमेंट हमारे सामने ऐसा रहता है। लेकिन ये जो इनकाउंटर हुआ इसकी वजह से उनके दिल में कहीं ना कहीं एक डर रहेगा। और जो कोर्ट है, मैं ऐसा नहीं कह रही कि जस्टिस नहीं मिलता है, मतलब हम लॉयर हैं, हम ऐसा कह ही नहीं सकते, लेकिन कोर्ट कहीं ना कहीं डॉक्यूमेंट्स पर और प्रूफ पे डिपेंड रहता है। बराबर। और कभी कभी उनको ना चाहते भी उनको एक्विटल करना पड़ता है। तो आज जो इनकाउंटर हुआ है मेरे ख्याल से बहुत अच्छा हुआ है, मुझे इतनी खुशी हुई है। और मुझे तो ऐसा लगता है कि जो सऊदी अरब में जो कानून है, जो लेडीज़ के साथ इस तरह का करते हैं उनको डायरेक्ट ही डेथ सेंटेंस दे दिया जाता है, वो कानून ही सही है। अगर इस तरह का कानून हमारे देश में भी होता है तो इस तरह के क्राइम होते ही नहीं। कितने सारे क्राइम हो रहे, उन्नाव केस, आसिफा मर्डर केस, बहुत सारे ऐसे क्राइम हो रहे जिसमें आरोपी, निर्भया का केस, उसमें भी आरोपी जो है वो कुछ आरोपी को छोड़ दिए गए, कुछ आरोपी को अभी तक फांसी की सज़ा नहीं हुई। तो इसमें भी कुछ ऐसे चांसेस हो जाते थे इसमें उनको फांसी की सज़ा नहीं हो सकती। लेकिन जो इनकाउंटर हुआ है उससे मैं बहुत ही खुश हूँ। मुझे ऐसा लगता है कि कहीं ना कहीं कुछ करने से पहले क्रिमिनल लोग ये सोचेंगे कि ऐसा भी हमारे साथ हो सकता है। नहीं तो उनको जो जेल में फैसिलिटीज़ है, हम जेल जाएंगे, आराम से रहेंगे, करेंगे, वो सब की हमेशा कई लोग हमारे पास आके ये बोलते कुछ नहीं होता मैडम, आप केस लड़ो, हम जेल भी गए तो हमको पता है उधर क्या होता है क्या नहीं होता, हम निकल जाएंगे। तो कहीं ना कहीं उनके मन में डर रहेगा कि किसी लेडीज़ के साथ ऐसा करने से पहले हमारे ऊपर कुछ हो सकता है। तो मैं बहुत खुश हूँ और मैं सभी लेडीज़ की तरफ से तर त्याच्यामध्ये मला तर कायद्याला धरूनच बोलावं लागेल, पण काही काही निर्णय जसं तर डेमोक्रेसी असल्यामुळे जर आता पब्लिकने ते जर हातात घेतो म्हणाले किंवा पब्लिक म्हणाली किंवा आमच्या स्वाधीन करा, आता याच्यामध्ये निर्भयाला काय नाही, निर्भयाला कायद्याने चालली आहे, 7 वर्ष अजून चाललेली आहे। पॅरेंट्स रोज जातात, त्यांच्यासोबत चुकीचे क्वेश्चन्स केले जातात, मग त्यांना काही जस्टिस मिळते? म्हणजे मला जे म्हणायचं आहे की बाबा ठीक आहे कायद्यानुसार नाही गेले ते, पण एन्काउंटर झाल्यामुळे मला पण खूप चांगलं वाटलेलं आहे की एका मुलीला न्याय मिळाला आहे। या गोष्टीचा विचार करून क्राईम काहीतरी कमी होईल, काहीतरी प्रमाण असं आवश्यक निर्माण होईल की असं केल्याने हे असे निर्णय घेऊ शकतात। आज एन्काउंटर झाला, उद्या पब्लिक मारून टाकतील, ही कुठली तरी एक दहशत, त्याच्यामुळे हा जो प्रियंका रेड्डीला न्याय मिळाला याच्याबद्दल मी इस वक्त हम लोग होटल ईगल में हैं और होटल ईगल के संचालक श्री बिट्टू भाई सलूजा से बात कर रहे हैं कि ये जो कल की जो घटना हुई उसके बारे में हम उनके विचार जानना चाहते हैं, वो क्या सोचते हैं। मैं न्यू ईगल रेस्टोरेंट का संचालक रविंद्र सिंह सलूजा, ये जो कल की घटना हुई
ये घटना हमने जो पेपर में, न्यूज़पेपर में या टीवी पे देखा, तो घटना में ये बताया गया कि भाई वो उनकी इन्वेस्टिगेशन के लिए उनको लेके गए थे उस जगह पर, जो भी इन्वेस्टिगेशन पुलिस ऑफिसर्स को करना था, और वहाँ पर वो उनका हथियार छीन के उनके ऊपर हमला करने की कोशिश की है, और वो उन्होंने हमला करने की कोशिश की तो पुलिस ने उसके अपोज में रिएक्शन में उनके ऊपर हमला किया और उनको मार गिराया। जो पुलिस ने जो अपने कानून के हिसाब से या उनके जो भी उनका जो रूल्स रेगुलेशन थे वो हिसाब से उन्होंने उनके साथ में जो उनको गोली मारा, वो उनका ये निजी मामला है। तो अपने सेल्फ डिफेंस में उन्होंने ये काम किया, इसलिए उन्होंने जो भी किया उनके कानून के हिसाब से किया। अभी पूरे देश में एक खुशी के लहर दौड़ गए, लोगों को लगा कि इमीडिएट जस्टिस मिला। आपका इसके बारे में क्या सोचना? नहीं, जस्टिस की बात तो अपना कानून व्यवस्था है, वो जस्टिस का काम तो वो करते हैं। आपका कहना है कि कानून के थ्रू दायरे में जाना चाहिए था ऐसा? नहीं, कानून के दायरे में तो हर चीज़ जानी चाहिए, लेकिन अगर पोजीशन पर अगर वह जो ऑन द स्पॉट जो पोजीशन घटी, वो उन्होंने वो उसको देख के उन्होंने उनका आगे की कार्रवाई किया पुलिस वालों ने। आपको लगता है कि ऐसी जो घटना घटने से इस प्रकार के आरोपियों को कहीं ना कहीं ब्रेक लगेगा, सबक मिलेगी, डर लगेगा? नहीं, घटना अलग हो गया। अब अगर कोई कानून के खिलाफ जाता है या कोई पुलिस के ऊपर हमला करता है या पुलिस का वेपन छीन के उन पर ही हमला करने की कोशिश करता है, तो पुलिस वाले उनकी जवाबी कार्रवाई करेंगे उसमें। लेकिन ये रेप केस के जो मामले चल रहे हैं एक साथ में, अभी आपने आज पढ़ा होगा कि उन्नाव केस में जो लड़के को 90% जलाया था, जो आरोपी 10 दिन पहले ही छूटा था, और आज वो लड़की का देहांत हो गया हॉस्पिटल में। दूसरी बात, निर्भया की दिल्ली की जो केस है, वो केस में भी कल राष्ट्रपति ने बोल दिया है कि मैंने उसका दया का अर्ज है वो रिजेक्ट कर दिया, उसकी भी फांसी होने वाली है। तो आपको लगता है कि इस प्रकार की जो घटनाएं घट रही है, बढ़ रही है, इसके ऊपर ये सब चीज़ें होने से कहीं ना कहीं रोक लग सकता है? नहीं, ये चीज़ें अलग हुई। इसके ऊपर रोक लाने के लिए अपने देश के कानून, अपने देश की सरकार ने नया कानून, जो भी इसके ऊपर फास्ट ट्रैक कानून है, जो भी कानून लागू करने को ना, उन्होंने उस कानून के तहत उनको सजा देने को ना। बाकी ये जो एनकाउंटर का काम है, ये एनकाउंटर को अपन इससे नहीं ले सकते। एनकाउंटर का तो उन्होंने पुलिस वाले इन्वेस्टिगेशन के लिए उनको लेके गए, वहाँ पर उन्होंने पुलिस के वेपन छीने और पुलिस ने उस पर जवाबी कार्रवाई में उनको शूट किया। ये अलग व्यवस्था हो गई। अब जो कानून की बात करेंगे, अब कानून की बात तो अपना देश का जो न्यायालय है, अपने देश का सुप्रीम कोर्ट है, हाई कोर्ट है, वो तो उनके हिसाब से वो लोग सब काम करती है। लेकिन मेरी सरकार से कानून व्यवस्था, जो भी कानून मंत्री है, जो भी इसमें नए कानून, उस लोगों ने इस रेप कांड के लिए कोई अच्छे कानून बनाने को ना, जिससे उस पर तुरंत न्याय मिले। ये मेरी पूरे देशवासियों से मेरी निवेदन है। धन्यवाद। ओके।